शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज तेल्हारा तालुक्यात स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला। सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर मंत्र्यांना बदलून काढू असा थेट इशारा डिक्कर यांनी यावेळी दिला। तेल्हाराला निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सरकारला निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली। मोर्चा बैलगाड्यांसह सुरू झाला। शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने तहसील कार्यालयापर्यंत कूच केली। तेथे मोर्चेत सभेत रूपांतर झाले। गजानन पाटील बंगाडे, ऋषीपाळ महाराज, अरविंद तिवाणे आणि उज्ज्वल पाटील चोपडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि सरकारवर टीका केली। सरकारने निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची आश्वासने तात्काळ पूर्ण करावीत। संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांचे पॅकेज जाहीर करावे। विमा कंपन्यांनी विना दिरंगाई पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी। शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ स्थापना करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। अक्षरशः महाराष्ट्रातला शेतकरी संपूर्ण ओला दुष्काळाच्या छायामध्ये आलाय। दररोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात। हजारो शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून या जे सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी या आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केलो। सरकार येऊन किती वर्ष झाले अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि म्हणून आसूड मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आमची एकच विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे। संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। केळी पिकाचा हमी भावामध्ये समावेश केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं या महाराष्ट्रातल्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर सुद्धा कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपयाचं पॅकेज या सरकारनं जाहीर केलं पाहिजे। जर का सरकार अजूनही भानावर नसेल आणि आता जर या कर्जापायी आमच्या एखाद्या शेतकऱ्यानं जर आत्महत्या केली, शेतकरी दगावला, तर या मंत्र्यांना ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर आणि आमचे सर्व राज्यातले स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी यांना बदलून काढल्याशिवाय राहणार नाहीत। या पद्धतीचा इशारा आम्ही या सरकारला देतोय।